हाय मैत्रिणींनो, मी लता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने शेवचे लाडू कसे करायचे आहे ते सांगणार आहे. मी इथे 1 किलो बेसन घेतले आहे. बेसन अगोदर चाळून घेतले आहे. चाळून घेतल्यामुळे पिठात गाठी होत नाही. पीठ मळताना त्यामध्ये पिवळा कलर व थोडं मीठ घालून पीठ मळून घेतले आहे. पीठ मळून घेतल्यावर 1 तासभर पीठ भिजत ठेवायचे आहे. गाठी होत नाहीत. इथे माझं पीठ मळून झाले आहे. मी इथे तासभर हे पीठ भिजत ठेवणार आहे. 1 तासानंतर मी इथे शेव करायला घेतली आहे. शेव करताना तुम्ही लहान मोठी शेव करू शकता. मी इथे 2 नंबर प्लेटने शेव केली आहे. शेव करताना शेवग्याला किंवा सोऱ्याला काही ठिकाणी शेवगा म्हणतात, काही ठिकाणी सोऱ्या म्हणतात. तर आमच्या इकडे शेवगा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहिती नाही. तर शेवग्याला अगोदर तेल लावून घेतले आहे. इकडे शेव करायला चालू आहे तोपर्यंत मी इकडे पाकाची तयारी केली आहे. सर्वप्रथम अगोदर पातेल्यात 1 किलो साखर घेतली आहे. 1 किलो बेसनाला 1 किलो साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घेऊ शकता. पातेल्यात साखर टाकली. अगोदर साखर भिजेल एवढं पाणी ओतले किंवा तुम्ही 400 ml किंवा अर्धा लिटर पाणी ओतू शकता. एका साईडला मी शेव करायला घेतली आहे आणि एका साईडला मी पाक करायला ठेवला आहे. आणि थोडा 1 शेवगा लाल कलरचा केला आहे. मला हिरवाही कलरचा करायचा होता पण हिरवा कलर माझ्याकडे नव्हता. त्याच्यामुळे मी फक्त लालच कलर टाकला आहे. आणि संध्याकाळी उशिरा लाडू केल्यामुळे मी हिरवा कलर आणू शकले नाही. तर इकडे आपली शेव तयार झाली आहे. आणि शेवमध्ये मी अर्धी वाटी तूप गरम करून ओतले आहे. तूप गरम करून ओतल्यामुळे लाडू आपले मऊ होतात. इकडे पाक करायला आहे. पाक तयार करायला ठेवला आहे. त्यात मी जायफळ विलायची पावडर पाकात पण घातली आहे आणि आपली जी शेव चुरून झाली आहे त्याच्यात पण टाकली आहे. आणि मी थोडासा पिवळा कलर देखील टाकला आहे. पिवळा कलर टाकल्यामुळे पाक आपला पांढरा होत नाही आणि थोडासा पिवळा होतो आणि त्याच्यामुळे लाडूसुद्धा आपले पांढरे होत नाही, पिवळेच होते. इकडे पाकाला चाचणी येत आहे. ही पाकाला चाचणी यायला लागली आहे. चाचणी आली की नाही कशी ओळखायची हा मोठा प्रश्न सर्वांनाच असतो. तर मैत्रिणींनो, काहीही अवघड नाही. करायला गेले ना की सगळं सोपं असतं. करण्याच्या अगोदरच आपल्याला भीती असते. तर पाकाला चाचणी कशी आली हे ओळखण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यात थोडासा पाक टाकून बघायचा. पाक टाकल्यावर जर गोळी व्हायला लागली तर समजायचं की आपला पाक तयार आहे. तर इथे बघा आपला पाक तयार आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट टाकू शकता. मी इथे काजू बदाम पावडर करून टाकलेत. आणि पाक आपण पाहिजे तसा टाका, एकदम टाकू नका. पाक टाकून अगोदर चांगला हलवून घ्या आणि कमी जास्त वाटला तर आणखीन पाक होता. तर इथे कमी पडते पाक, तर मी राहिलेला सगळाच पाक ओतणार आहे. हे खूप कोरडं झाले. हे बघा, मला वाटलं अगोदर जास्त होतो पण नाही, बरोबर झालाय पाक. थोडंसं थंड झाल्यावर लाडू बांधले तरीही चालतं. तुम्हाला जर वाटलं ना की आपला पाक थोडासा पातळ झालाय तर थोडेसे थंड होऊन मग लाडू बांधले तरी. तर बघा मैत्रिणींनो, कसे झालेत लाडू. तुम्हाला आवडली का रेसिपी नक्की सांगा व करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.